बटाट्यापासून बनवलेली ही रेमेडी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर एकदा नक्की अप्लाय करून बघा. तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील. त्याचबरोबर काळे डाग, धब्बे, वांगाचे डाग, सुरकुत्या, वाढत्या वयानुसार जेही प्रॉब्लेम तुमच्या चेहऱ्यावर आलेले असतील ते सगळे दूर करायची ताकद बटाट्यामध्ये असते. तर या बटाट्याचा वापर आपण कशा पद्धतीने करायला हवा ते या ठिकाणी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे एक मध्यम आकाराचा बटाटा. तर बटाटा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण हे भरपूर जास्त असतं, जे की आपल्या त्वचेला नॅचरल ब्राईटनिंग आणि लाईटनिंग इफेक्ट देण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल राहतो. तर या ठिकाणी आपल्याला बटाटा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. तर ही स्टेप खूप महत्त्वाची असते. डायरेक्ट आपल्याला बटाटा किसून घ्यायचा नाही आहे, तर साल काढून घेणं हे खूप जास्त गरजेचं असतं, जेणेकरून त्याच्या वरची जी घाण आहे ती आपल्या रेमेडीमध्ये मिक्स होणार नाही. तर आता बटाट्याची साल काढल्यानंतर एका किसणीच्या साहाय्याने आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये देखील हा ग्राइंड करू शकतात. जर का तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त जुने वांगाचे डाग असतील किंवा काळे डाग असतील, धब्बे असतील किंवा पिंपलचे डाग असतात, ते देखील कमी करण्यासाठी बटाटा हा खूप जास्त महत्त्वाचा असतो. कारण आपल्या चेहऱ्यावर एक ब्लिचिंग इफेक्ट तो देत असतो. बटाट्यामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टीज भरपूर जास्त प्रमाणात असते. एक नॅचरल ब्लीच आपल्या चेहऱ्याला होत असतं. तर आता या ठिकाणी बटाटा किसून झाल्यानंतर त्याच्यातलं ज्यूस आपल्याला काढून घ्यायचा आहे. म्हणजेच बटाट्यातला जेवढा देखील रस आहे किंवा स्टार्च आहे तो आपल्याला एका चाळणीच्या मदतीने इथे चाळून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकताय की व्यवस्थित असं प्रेस करून आपल्याला सगळं बटाट्याच्या किसमधला जो ज्यूस आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे. कारण आपल्याला या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून एवढा या ठिकाणी रस लागणार आहे. तर हा बटाट्यामधला जो स्टार्च आहे तो आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो तर देतच असतो, परंतु तुम्ही जर का ही होम रेमेडी सातत्याने तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय केली तर तुमच्या चेहऱ्यावरचे जेवढे देखील प्रॉब्लेम असतील किंवा पिगमेंटेशन असेल ते सगळे कमी व्हायला अगदी 5 ते 7 दिवसामध्येच तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल. तर चला या ठिकाणी बटाट्याचा जो स्टार्च होता तो या ठिकाणी बघू शकताय तुम्ही की किती जास्त प्रमाणात स्टार्च निघालेला आहे. तर आता आपल्याला 2 बाउलमध्ये हा स्टार्च किंवा हे बटाट्याचा जो रस आहे तो डिवाईड करून घ्यायचा आहे. तर आपण 2 स्टेपमध्ये आजची ही रेमेडी करणार आहोत. तर अर्धा ज्यूस आहे तो आपल्याला साईडला ठेवायचा आहे. तर नेक्स्ट रेमेडीमध्ये नेक्स्ट स्टेपमध्ये आपण त्याचा यूज करणार आहोत. तर आता पहिली स्टेप आपल्याला या ठिकाणी करायचं आहे ते म्हणजे चेहऱ्याला लावण्यासाठी या ठिकाणी आपल्याला स्क्रब तयार करायचा आहे. क्लिन्झिंग प्लस स्क्रबिंग आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे या ठिकाणी तांदळाचं पीठ म्हणजेच राईस फ्लोअर. तर तांदळाच्या पिठामध्ये बारीक स्मॉल असे पार्टिकल्स असतात किंवा बारीक असे दाणे असतात, जे की आपल्या चेहऱ्याला नॅचरल स्क्रबिंग करायचं काम करतात किंवा नॅचरल एक्सफोलिएशन त्यामुळे होत असतं. त्यामुळे या ठिकाणी तांदळाच्या पिठाचाच आपल्याला वापर करायचा आहे. जर का तुम्हाला तांदळाचं पीठ सूट होत नसेल तर तुम्ही त्याऐवजी बेसन पीठ किंवा मसूर डाळीचं पीठ देखील या ठिकाणी घेऊ शकतात. तर या ठिकाणी अतिशय नॅचरल पद्धतीने आपण हे स्क्रब प्लस क्लिन्झिंग तयार करणार आहोत. बटाट्याच्या रसामुळे तुमच्या चेहऱ्याला एक नॅचरल प्रकारे क्लिन्झिंग होत असते. जेवढी देखील घाण असते चेहऱ्यावरची ती सगळी या प्रोसेसमुळे रिमूव्ह होते. तर या ठिकाणी आपल्याला या स्क्रबिंगमध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे मध. मध यामध्ये घालणं खूपच महत्त्वाचं आहे. कारण राईस फ्लोअर आणि बटाट्याचं रस यांचं कॉम्बिनेशन एकत्र झालं तर चेहरा याच्याने ड्राय होत असतो. त्यामुळे याच्यामध्ये हनी किंवा तुम्ही ग्लिसरीन देखील ॲड करू शकता. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला डीप हायड्रेशन मिळेल तसेच प्रत्येक स्किनला सूट होईल असं हे स्क्रब आहे. त्यामुळे आपल्याला मध घालणं खूपच जास्त गरजेचं आहे. तर आता साधारणतः हाफ टेबलस्पून एवढं मध घातल्यानंतर व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ही चेहऱ्यावर अप्लाय कसं करायचं ते जास्त महत्त्वाचं आहे. ते या ठिकाणी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर आता चेहरा आपल्याला स्वच्छ वॉश करून घेतल्यानंतरच हे चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे. तर या ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्ये किंवा लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये चेहऱ्याला हे अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी याच्याने मसाज करायचे आहे. यामुळे काय होईल की आपल्या चेहऱ्यावरची जेवढी देखील डेड स्किन असते
किंवा डर्ट ऑइल इम्प्युरिटी जे असते ते सगळे रिमूव्ह व्हायला या प्रोसेसमुळे मदत होत असते. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर जर का जास्तीचे ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतील ते देखील या स्टेपमुळे रिमूव्ह होत असतात. कारण तांदळाच्या पिठामध्ये जे बारीक दाणे असतात ते आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरल स्क्रबिंगचं काम करत असतात. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी तांदळाच्या पिठाचा आवर्जून वापर करायचा आहे. तर आता या ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज द्यायची आहे. आणि तांदळाचं पीठ आपण यामध्ये ॲड केलेलं असल्यामुळे ते लगेचच चेहऱ्यावर ड्राय होतं. त्यामुळे परत आपल्याला सेकंड लेयर चेहऱ्यावर अप्लाय करत अशाच पद्धतीने 3 ते 4 मिनिटपर्यंत जर का तुम्ही मसाज केली तर तुम्हाला चांगला इफेक्ट त्याचा बघायला मिळेल. तर आपण चेहऱ्याला स्क्रब करण्यासाठी आपण मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे केमिकलयुक्त प्रोडक्ट असतात किंवा स्क्रब असतात ते चेहऱ्यासाठी आपण यूज करत असतो. परंतु त्याचे आपल्या चेहऱ्यावर इफेक्ट न येता साईड इफेक्ट हे आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतात किंवा आपले जे पोर्स असतात ते जास्त ओपन होत असतात. त्यामुळे आपण घरच्या घरी अतिशय नॅचरल पद्धतीने अशा पद्धतीने स्क्रब तयार करू शकतो आणि याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर त्याचे काहीही साईड इफेक्ट होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं नुकसान होम रेमेडीजमुळे होत नसतं. तर आता सेकंड लेयर आपल्याला चेहऱ्यावर या स्क्रबची अप्लाय केल्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी असं त्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. तर रिझल्ट या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की चेहऱ्यावरची सगळी डेड स्किन यामुळे रिमूव्ह होत असते. तर आता या ठिकाणी पहिली स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. आता सेकंड स्टेप आपल्याला करायची आहे ते म्हणजे आपण जो बटाट्याच्या स्टार साईडला काढून ठेवलेला होता त्यापासून आपल्याला चेहऱ्याला लावण्यासाठी एक फेस मास्क तयार करायचा आहे किंवा फेस पॅक तयार करायचा आहे. तर या बटाट्याच्या स्टार्समध्ये एवढे जास्त आपल्या चेहऱ्याला ग्लो आणण्यासाठी गुणधर्म असतात हे खूपच कमी लोकांना माहिती असतं आणि बऱ्याच वेळा लोक होम रेमेडीवर विश्वास ठेवत नाही. परंतु आपण जर का सातत्याने होम रेमेडीज ट्राय केली तर त्याचा आपल्या चेहऱ्यावर खूपच जास्त इफेक्ट हा बघायला मिळत असतो. तर आता यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं बेसन पीठ ॲड करायचं आहे. बेसन पिठामध्ये नॅचरल क्लिंजर प्रॉपर्टीज असते जे की आपल्या त्वचेला नॅचरल क्लीन करायचं काम करते. तर आता या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे कस्तुरी हळद. तर कस्तुरी हळदीचाच आपल्याला यामध्ये यूज करायचा आहे. लक्षात ठेवा किचनची हळद शक्यतो अवॉइड करा कारण बऱ्याच वेळा किचनमध्ये स्वयंपाकासाठी जी हळद आपण यूज करतो त्याच्यामध्ये कलर देखील ॲड असतो. त्यामुळे ते आपल्या चेहऱ्यावर भरपूर वेळा रिॲक्शन देखील होत असतं. तर आता या ठिकाणी कस्तुरी हळद ॲड केल्यानंतर आपल्याला यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे मुलतानी माती पावडर. ऑर्गॅनिक असं मुलतानी माती पावडर आपल्याला यूज करायचं आहे. जर का तुमच्याकडे साबूत अशी मुलतानी माती असेल तर तिचं देखील तुम्ही पावडर करून या ठिकाणी यूज करू शकतात. तर साधारणतः आपल्याला पाव चमचा एवढं या ठिकाणी मुलतानी माती पावडर लागणार आहे. तर यामुळे आपल्या चेहऱ्याला एक कूलिंग इफेक्ट मिळत असतो. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर जर का पिंपल्स असतील किंवा चेहऱ्याची त्वचा ही जास्त डल झालेली असेल तर यामुळे तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो यायला मदत होत असते. त्याचबरोबर काळे डाग धब्बे सुरकुते देखील या प्रोसेसमुळे कमी होतात. तर आता या ठिकाणी सर्व इन्ग्रेडियंट ॲड झाल्यानंतर व्यवस्थित असा हा फेस पॅक आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून सगळे इन्ग्रेडियंट ॲक्टिवेट व्हायला मदत होईल. तर आता या ठिकाणी फेस पॅकचे स्ट्रक्चर किंवा कन्सिस्टन्सी तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. थोडं लिक्विडीच आपल्याला हा फेस पॅक ठेवायचा आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट म्हणजे चेहऱ्याला हा अप्लाय करत असताना लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये हा चेहऱ्याला अप्लाय करायचा आहे जेणेकरून त्याचा रिझल्ट हा आपल्या चेहऱ्यावर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळेल. कुठलीही होम रेमेडी आपण चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यावेळेस ती कशा पद्धतीने अप्लाय करतो हे तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. किंवा तुम्ही या ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्ये देखील चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय करू शकतात. फक्त अपर टू लोअर डायरेक्शनमध्ये चेहऱ्याला फेस पॅक अप्लाय करू नका कारण त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडायचे चान्सेस हे खूप जास्त असतात. त्यामुळे व्यवस्थित अशा डायरेक्शनने जर का आपण फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय केला तर त्याचा रिझल्ट देखील आपल्याला खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळतो. तसे इन्स्टंट ग्लो देखील आपल्या चेहऱ्यावर येत असतो. तर चला आता या ठिकाणी व्यवस्थित असं जाडसर असं लेप आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे. थिक अशी लेयर आपल्याला चेहऱ्यावर या ठिकाणी फेस पॅकची अप्लाय करायची आहे. तर आता हा फेस पॅक अप्लाय केल्यानंतर आपण चेहऱ्याला मसाज करणार नाही आहोत
तर डायरेक्ट आपण 10 ते 15 मिनिटासाठी हा फेस पॅक आपल्याला असंच ठेवायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकतात की पूर्णतः जो फेस पॅक आपण तयार केला होता तो पूर्णतः मी चेहऱ्यावर अप्लाय केलेला आहे. तर आता 15 मिनिटासाठी हा फेस पॅक ड्राय होण्यासाठी ठेवूया आणि त्यानंतर थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने चेहरा आपल्याला वॉश करून घ्यायचा आहे. तर रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकताय की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर येत असतो. नक्की अशा प्रकारे आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा तुम्ही ही रेमेडी तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करून बघा. तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर व्हायला मदत होत असते. होम रेमेडीजमुळे हळूवार का होईना परंतु आपल्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट हा आपल्याला नक्की बघायला मिळतो. तर चला आता फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं कधीही विसरायचं नाही. कारण यामुळे आपल्या चेहऱ्याला एक डीपली हायड्रेशन मिळत असतं. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स ओपन झालेले असतात ते देखील मिनिमाइज व्हायला या प्रोसेसमुळे मदत होत असते. तर आता या ठिकाणी मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला 2 ते 3 मिनिटासाठी अशा प्रकारे मसाज नक्की द्या. यामुळे काय होतं की आपल्या चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन हे खूप चांगल्या प्रकारे होते आणि त्यामुळे चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो येत असतो. त्याचबरोबर चेहऱ्यावर सुरकुत्या देखील पडत नाही. तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने ही रेमेडी फॉलो करून बघा आणि आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील नक्की करा आणि हाई पॉईंट द्यायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.